हल्लीचा गणेश उत्सव आणि तुमच्या लहानपणीचा गणेश उत्सव काय फरक तुम्हाला जाणवतो बरं यामध्ये? याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक निर्माण झालेला आहे. पूर्वीच्या काळी एक गणपती त्यावेळेसची कल्पना होती ओके. आणि त्या कल्पनेनुसार ठराविक मंडळच असायची. त्या मंडळांचे देखावे खूप सुंदर असायचे आणि ते हातावर करायचे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली कला दाखवण्याची संधी त्या मंडळाच्या कार्यकर्त्याला उपलब्ध होत असे त्यावेळेस. आत्ताच्या त्या देखाव्यामध्ये आणि त्यावेळेसच्या देखाव्यामध्ये काय फरक आहे बरं म्हणजे? त्यावेळेस देखावे छोटे असायचे, गंमत वाटायची. म्हणजे साधा एक लक्षात घ्या की लहानपणी बाहुल्यांचा खेळ बघितला तर किती आनंद होतो. बरोबर. नाचणाऱ्या बाहुल्या किंवा परी हे पाहत असताना खरोखर आनंद होता त्यावेळेस. प्लॅस्टर ऑफ पॅरिसचं सुद्धा काम करत असतो आपण. लाईटचं काम असेल तर विद्युत रोषणाईचे जे बल्ब ओवायचं लहानपणी, ते मला आठवतं की मी शाळा सुटली 4 वाजता, शाळा सुटल्यानंतर हे लाईटचं डेकोरेशन असायचं. ते डेकोरेशन करण्यासाठी त्या ज्या ठिकाणी डेकोरेशनचं काम चालू आहे तिथे ते बल्ब लावायचं काम करायला जायचो. कधी फुलांच्या माळ्या ओवायच्या असतील तेव्हा तिथे जायचं. म्हणजे हे स्वतःला आनंद मिळणारी ती गोष्ट त्यावेळेस होती. आता काय झाले, सगळं रेडीमेड आले आणि एवढं मोठ्या प्रमाणात तुमचे डेकोरेशन झालेलं आहे आणि ती संस्कृती ही संस्कृती येताना जमीन आसमानचा फरक पडलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विचारांची देवाणघेवाण होत असे, प्रबोधनाचं काम होत असे. उत्सव हा जनतेसाठी असावा, तो जनतेच्या हिताचा असावा, जनतेची हानी करणारा नसावा. माझ्याकडनं तुमच्यासाठी का एकदा त्याला ओपन करा. थँक्यू.